मेळघाटामध्ये अशी परिस्थिती आहे की 350 गावं आणि 300 स्वयंसेवी संस्था अशी तिथे परिस्थिती आहे. तर त्यामुळे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला शासनाचा एक नवा पैसा नको आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला लगेच मान्यता दिली. कारण त्यांना असं वाटलं की पहिल्यांदा हे काम करायला आलेत म्हणजे हे पैसे मागणार. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला 2च गोष्टी हव्यात. मेळघाटात आमचं संघटित काम नाही आहे, त्यामुळे आम्हाला तुम्ही ॲक्सेस द्या गावामध्ये, आणि दुसरी गोष्ट आमच्या कार्यकर्त्यांची राहायची सोय करा. त्यांनी PHCमध्ये राहायची सोय करून दिली. आणि पहिली टीम आनिसाची मेळघाटात पहिल्या 15 दिवसांच्या दौऱ्यासाठी गेली. भगवान रणदिवे, नंदिनी जाधव, सागर बावणे आणि श्रीकृष्ण धोटे हे 4 जण त्या टीममध्ये होते. आणि सकाळच्या वेळेला शाळेत जायचं, दुपारी अंगणवाडीमध्ये सुद्धा जायचं. सुरुवातीला माणसं डंबा देतात हे मान्य करायलाच तयार होत नव्हते. मग आमच्या नंदिनी जाधव जेव्हा मुलांशी बोलत होत्या तिथल्या, तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं कुणाकुणाला डंबा दिलाय रे, तेव्हा सगळ्या पोरांनी शर्ट वर करून दाखवले. आणि नंतर मग शाळेतले शिक्षक आणि पत्रकारांनी पण सांगितलं की आम्हाला पण डंबा दिलाय म्हणून.